चला एक गोष्ट ऐकू आपण आज. एक मनुष्य असतो, मोठा बिझनेसमॅन असतो, त्याचा बिझनेस चांगला चाललेला असतो, पण आर्थिक मंदी येते आणि सगळा त्याचा बिझनेस संपतो. तो हताश होतो, त्याला समजत नाही की काय करायचं आता. आपण त्याच्याकडचा सगळा पैसा निघून जातो, कंपनी बंद पडते, तो एकटाच राहतो, त्याला समजत नाही आता मी काय करू म्हणून. असंच पावसाळ्या वातावरण असतं. पावसाळ्या वातावरणामध्ये मग तो जाऊन एका बेंचवरती बसतो आणि विचार करतो की मी काय करू. तो देवाकडे प्रार्थना करत असतो रोज की देवा मला काहीतरी सुचव म्हणून. त्या दिवशी तो बाकड्यावरती जाऊन बसतो आणि देवाला म्हणतो की देवा माझी प्रार्थना तुझ्याकडे ऐकली जाते की नाही मला माहीत नाही. त्याचं मला तुझ्याकडनं एक काहीतरी असा पॉझिटिव्ह मला असा एक सिग्नल मिळाला पाहिजे. म्हणून तो म्हणतो की देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, हेच जर पॉझिटिव्ह सिग्नल तुला जर द्यायचं असेल मला तर एक वीज कडकडू दे. आणि तो प्रार्थना करतो. बघतो वीज काय कडकडत नाही, काहीच होत नाही. मग एक माणूस येतो तिथं, म्हातारा मनुष्य चाललेला असतो, छत्री घेऊन चाललेला असतो. तो बघतो की ह्याला काहीतरी झालेला, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तो थांबतो त्याच्यापाशी आणि मग तो काय झालं, तो म्हणतो काही नाही. मग तो चल जरा आपण चहा घेऊया म्हणतो, माझं घर जवळच आहे. आणि त्याला घरी घेऊन जातो. घरी घेऊन जातो, चहा पितो, त्याचं थोडं ऐकतो वगैरे. आणि त्याला म्हणतो मी तर तुला काही जास्त मदत करू शकत नाही, पण ह्या माझ्या मित्राचा नंबर घे आणि ह्याला फोन कर, हा तुला एका दिवस मदत करू शकत. तो माणूस घेतो नंबर, घरी जातो, बसतो आणि विचार करतो की आता मी काय करू, फोन करू का नको. तर राहू दे, सकाळी फोन करूया. दुसरा दिवस उजळतो. उठल्यावरती विचार करतो की आता आपण फोन करूया म्हणून. परत म्हणतो थांब ब्रेकफास्ट करून करतो म्हणून ब्रेकफास्ट करतो आणि त्याच्यानंतर फोन करतो त्या माणसाबरोबर बोलतो. मीटिंग होते त्याची. मीटिंग झाल्यानंतर ते दोघं बोलायला लागतात आणि ते बोलायला लागली की त्यातनं असं होतं की तो माणूस म्हणतो की बघ मी तुला काय मदत करू शकत नाही, तुझा पैसा गेला, मी तुझ्याकडून पैसा मागत नाही, पण हां तू बिझनेस केलेला आहेस ह्याचा अर्थ असा आहे की तुझ्याकडे टॅलेंट आहे बिझनेस करायचं, माझ्याबरोबर भागीदारी कर आणि आपण बिझनेस करू. आणि तो भागीदारीमध्ये तो बिझनेस करतो आणि तो बिझनेस सक्सेसफुल होतो आणि ह्याचं वैभव सगळं मिळायला सुरुवात होते. हा पुन्हा एकदा त्या रस्त्यानं जात असतो. त्याच्या लक्षात येतं की ह्या बाकड्यावरती बसून आपण विचार करत होतो आणि प्रार्थना केली होती देवाला आणि देवानं वीज काय पाठवली नव्हती. तो पुन्हा त्या बाकड्यावर बसून विचार करतो की मी ही प्रार्थना केली होती पण देवानं वीज पाठवली नाही, पण देवानं तो मनुष्य पाठवला होता आणि त्या मनुष्यानं माझं आयुष्य बदलून गेलं. असंच आपलं आहे. आपण ही प्रार्थना करतो आणि पण आपण फिक्स ठरवून ठेवलेलं असतं की आपल्या प्रार्थनेचं उत्तर पण त्याच पद्धतीनं असं यावं म्हणून, ज्या आपल्या पद्धतीने आपण विचार केलेला असतो. पण देवाच्या योजना आपल्याला माहीत नसतात. कधी कधी देवाच्या योजना काही वेगळ्या असतात आणि देव वेगळ्या मार्गाने आपल्या प्रार्थनेची उत्तर देत असतो, पण ते आपल्याला समजत नसतं. आपण जी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेचं उत्तर त्या पद्धतीनेच असावं असं आपणच ठरवलेलं असतं आणि आपण देवाला काहीच ठरवू देत नाही. आणि जेव्हा देव ठरवतो त्या टायमाला आपण त्याचा विरोध करतो की नाही हे असं नाही, आम्हाला हे असं हवं होतं. बघा आजकाल असंच काहीतरी घडतं आपल्या जीवनामध्ये. आपण प्रार्थना करतो एकासाठी आणि देव देतो आपल्याला वेगळ्या मार्गानं आपल्या यशासाठीचं काहीतरी आणि आपण ते एक्सेप्ट करत नाही आणि आपण म्हणतो की नाही मी तर प्रार्थना हिच्यासाठी केली नव्हती, अशासाठी केली होती. तर प्रार्थना करा पण अपेक्षा करून नका की तुमच्या म्हणण्यासारखीच उत्तर मिळावं, तर देवाच्या म्हणण्यासारखं उत्तर मिळावं. नमस्कार.